जे जळगाव जिल्ह्यामध्ये वातावरण चालू आहे ते आरोप प्रत्यारोप करणं, मला वाटतं आमचे नेते नामदार गिरीश भाऊंवरती जे बिनबुडाचे आरोप होत आहे, खरं आमचे नेते नामदार गिरीश भाऊंनी कितीदार आव्हान केलं की तुमच्याशी पुरावे असेल तर तुम्ही पुरावे द्या. 21 ने 1000 वेळेस सांगितलं की पुरावे असेल तर पुरावे द्या. मला वाटतं तसं होत नाही आणि विनाकारण कुठेतरी दिशाभूल करायची आणि जिल्ह्याचा विकास, शहरातला विकास कुठेतरी कसा थांबेल हा प्रयत्न केला जातोय. खरं पाहिलं असेल तर जो व्यक्ती, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एक कमळाच्या विचाराने चालणारे व्यक्ती आहोत आणि जनसंघापासून मला वाटतं आम्ही कोणीच व्यक्तीला कधी गुरु मानलं नाही. आम्ही खरं ध्वजाला गुरु मानलेला विचाराने करतो आणि या भविष्यात मला वाटतं कमळ आमचा विचार हा कमळ की ज्याच्या हातामध्ये कमळ त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचा हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विचार करत असतो. आणि जर तुम्ही म्हणत असाल 40 वर्ष कार्य केलं, वाढवलं तर चांगली गोष्ट आहे, पण जे विचार आपण 40 वर्ष केले, मला वाटतं त्या विचाराला कुठेतरी बाजूला टाकून आपण एक वेगळ्या विचाराने आरोप करणं, मला वाटतं हे एकदम चुकीचं होत आहे. आणि जे नेत्यांनी आवाहन केलं तुमच्यापाशी पुरावे असेल तर तुम्ही पुरावे द्या. आणि मी तर ह्या गोष्टीचा साक्षीदार आहे की 2018 पासून आदरणीय नाथाभाऊ पक्ष सोडण्याच्या मार्गावरती होते की महापालिकेची निवडणूक लागली 2018ला आणि त्यावेळेला असं म्हटलं जाते की समाज आमच्या पाठीमागे, काही वल्गळा केल्या जायचे की समाज मतदान करणार नाही. पण मला वाटतं 2018ला गिरीश भाऊच्या नेतृत्वात जळगाव महापालिका पूर्ण नेतृत्वाने, मला वाटतं सर्व कार्यकर्त्याच्या जो कमळाच्या विचाराने लोकांनी आशीर्वाद दिले आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला. आणि महापौर झाला तर ते काही शब्द होते, कदाचित 2-4 शब्द राहिले असतील, पण मी नम्रपणे सांगू इच्छितो की ज्या विचाराने 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि केंद्रात आलं त्यापर्यंत विकासाची गंगा, म्हणजे जिल्ह्याचं मंत्री महोदय मंगेश दादा, अमोल दादा ते सांगतील, पण मी जळगाव शहराचा विकास संदर्भात सांगे सगळ्यात पहिले नामदार गिरीश भाऊंनी हुडकोचं जे कर्ज होतं ती नील करण्यासाठी आदरणीय देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होते त्यावेळेला दिल्लीला माझ्यावर 2 वेळेस आले आणि ते कर्ज नील करण्यास मदत केली. मग विकासच करत असताना 100 कोटी निधी असेल, वेगवेगळे निधी असतील, मग शिवाजीनगरचा पुढचा निधी असेल, पिंपळाचा निधी असेल, आसोदा गेटचा निधी असेल, समाजघर रस्ते असतील, बायपासचा निधी असेल, असे कितीतरी निधी मला वाटतं हे विकासाच्या माध्यमातून जळगाव शहरासाठी मिळालेले. नवीन एमआयडीचा विषय असेल तर हे मदत करत असताना एकीकडे आम्ही विकासाच्या मार्गावर चालत असताना मला वाटते वाद करण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचा आणि शहराचा विकास कसा होईल या विचारावरती मला वाटतं आपण काम करणं गरजेचं आहे. आणि जसं म्हटलं 2018ला 2019 त्यावेळेला खडसे साहेब पार्टी बरोबर नव्हते, पण तरी मला वाटतं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले, कमळाच्या विचाराला आमदार निवडून दिला आणि सतत मग लोकसभा असेल, विधानसभा असेल का महापालिका असेल, मला वाटतं हा जळगावचा नागरिक मग ते सर्व समाजाचे लोक मला वाटतं आम्हाला आशीर्वाद दिले. आणि आपण जे म्हणायचे बुवा की लोक आमच्या मागे, मला वाटतं तसं काही चित्र लोकांना मान्य नाही. लोक विचारामागे जुडतात. लोक भारतीय जनता पार्टीचा विचार हा राष्ट्राच्या विकासाचा आहे. प्रथम राष्ट्र, दुसरं समाज, मग पक्ष आणि नंतर चौथं मी, या विचाराने काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते सर्व आहेत. आणि मला वाटतं जनता आशाच्या पाठीमागे उभी राहते. हे 2014 पासून आतापर्यंत चित्र आपल्याला सर्वांनी पाहिलेले. येणाऱ्या लोकसभामध्ये, विधानसभेमध्ये सध्या लोकांनी आशीर्वाद दिले आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये सुद्धा जनता नक्कीच आशीर्वाद देईल. व्यक्तीपेक्षा विचार खूप महत्वाचे असतात आणि मला वाटतं त्या विचाराने नक्कीच जे काही सर्व समाज, खरं समाज 2 प्रकारचे असतात की एक ज्या समाजात जन्म घेतला तो एक समाज असतो आणि ज्या समाजात वावरतो तो एक समाज असतो. मला वाटतं दोघी समाज मोठ्या प्रमाणात आम्हाला आशीर्वाद देत असतील आणि म्हणून माझी विनंती राहील की जळगाव शहराच्या विकासासाठी मला वाटतं एकत्र या. पुरावे शोधण्यापेक्षा मला वाटतं जर विकासासाठी आपण मदत केली तर जळगाव जिल्ह्याचा, शहराचा विकास होऊ शकतो, अशी माझी सर्व विनंती राहील. पुन्हा सांगेन की आरोपापेक्षा मला वाटतं लोकांना विकास आवडतो, लोकांना कामं केलेली आवडतात लोकांना, आणि बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा मला वाटतं आपण सर्वांनी याच्यावरती पांघरून घालून हा विषय थांबून मला वाटतं आमच्या महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा विकास कसा होईल हा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. विनाकारण वल्गळा करणं
आणि काहीतरी दिशाभूल करणं, मला वाटतं हा विषय आता थांबणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.